SSC भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। SSC भरतीचा कटअप लागलाय, SSC भरतीचा रिझल्ट लागलाय। तर महाराष्ट्राचा SSC भरतीचा कटअप किती गेलाय? SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 120 मिनिट आहे। सर्वबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांचा कटअप तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। SSC भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत असतो। तर पहा, पहिले महिला उमेदवारांचा कटअप तुम्हाला सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा सांगतो। हा जो कटअप हा महिला उमेदवारांचा आहे। तर आसाम रायफल बघू शकता 120 मिनिटच्या जागा नव्हत्या। आसाम रायफलचा जनरल एरियाचा EWS कॅटेगरीचा कटअप 102 वर गेलाय। आसाम रायफल जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप 105 वर गेला। आसाम रायफल जनरल एरिया SC कॅटेगरीचा कटअप 103 वर गेलाय। आसाम रायफल जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा कटअप 106 वर गेला। आसाम रायफल नक्सल एरिया ओपन कॅटेगरीचा कटअप 101 वर गेलाय। BSF नक्सल एरियाच्या जागा नव्हत्या। BSF जनरल एरियाचा EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 95 वर गेलाय। BSF नक्सल एरिया EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 93 वर गेलाय। BSF जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 96 वर गेलाय। BSF नक्सल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 99 गेलाय। BSF जनरल एरिया SC कॅटेगरीचा जो कटअप आहे 97 गेलाय। BSF नक्सल एरिया SC कॅटेगरीचा जो कटअप आहे 91 वर गेलाय। BSF जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 92 वर गेलाय। BSF नक्सल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 92 वर गेलाय। BSF जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा कटअप 99 गेलाय। BSF नक्सल एरियाचा जो कटअप आहे ओपन कॅटेगरीचा 100 वर गेलाय। CSFचा जर पाहिला 120 मिनिटचा जागा नव्हता। CSFचा जनरल एरियाचा EWS कॅटेगरीचा कटअप 103 वर गेलाय। CSF नक्सल एरिया EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 105 वर गेलाय। CSF जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जनरल एरियाचा 108 वर गेलाय। CSF नक्सल एरियाचा OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 106 वर या ठिकाणी गेलेला आहे। CSF जनरल एरियाचा जो कटअप आहे SC कॅटेगरीचा 104 वर गेलाय। CSF नक्सल एरियाचा जो कटअप आहे SC कॅटेगरीचा 119 गेलाय। CSF जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 95 वर गेलाय। CSF नक्सल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 101 वर गेलाय। CSF जनरल एरियाचा ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे 108 वर गेलेला आहे। त्याचबरोबर CSF नक्सल एरियाचा ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे 104 वर गेलेला आहे। CRPFचा जनरल एरियाचा जो कटअप आहे 120 मिनिटचा, तर हा या ठिकाणी जागा नव्हत्या। CRPF जनरल एरिया EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 102 वर गेलाय। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तुम्ही CRPF 120 मिनिटचा जो कटअप आहे जागा नव्हत्या। त्याचबरोबर CRPF EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 102 वर गेला। CRPF जनरल एरियाचा जो कटअप आहे OBC कॅटेगरीचा 102 वर गेला। CRPF नक्सल एरियाचा OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 103 वर गेलाय। CRPF जनरल एरिया SC कॅटेगरीचा जो कटअप आहे 103 वर गेलाय। CRPF जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 95 वर गेलेला आहे। CRPF जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे 103 वर गेलाय। CRPF नक्सल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे 102 वर गेलाय। ITBPचा जर आपण पाहिलं 120 मिनिटच्या जागा नव्हत्या। ITBP जनरल एरिया EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 99 गेलेला आहे। ITBP जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 100 वर गेला आहे। त्याचबरोबर ITBP नक्सल एरिया OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 104 वर गेला आहे। ITBP जनरल एरियाचा SC कॅटेगरीचा जो कटअप आहे 100 वर गेला। ITBP जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 93 वर गेला। ITBP जनरल एरिया 101 वर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कटअप गेला आहे। ITBP नक्सल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे 101 वर गेला आहे। आसाम रायफलचा जर आपण पाहिलं 120 मिनिटच्या जागा नव्हत्या EWS कॅटेगरीच्या। त्याचबरोबर बघू शकता आसाम रायफलचा OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे, त्यानंतर आसाम रायफल ST कॅटेगरीचा जो कटअप आहे, फक्त ह्या जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा कटअप आहे। महिला उमेदवारांचा, आता पुरुष उमेदवारांचा कटअप मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा जो कटअप गेला आहे महाराष्ट्रातला, तर बघू शकता या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा हा कटअप आहे। पुरुष उमेदवारांचा कटअप मी तुम्हाला दाखवून देतो। हा जो दाखवला हा महिला उमेदवारांचा कटअप आहे। त्यानंतर बघू शकता या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा कटअप किती गेला आहे महाराष्ट्राचा, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचा जो कटअप गेला आहे पुरुष उमेदवारांचा, तर पहा जो 120 आहे जागा नव्हत्या आसाम रायफलला। आसाम रायफलचा जनरल एरियाचा जो कटअप आहे, तर या ठिकाणी EWS कॅटेगरीचा 116 वर गेला। आसाम रायफल नक्सल एरिया EWS कॅटेगरीचा 80 वर गेला। आसाम रायफल जनरल एरिया OBC कॅटेगरीचा कटअप 118 वर गेला आहे। आसाम रायफल नक्सल एरिया OBC कॅटेगरीचा कटअप 103 वर गेला। आसाम रायफल जनरल एरिया SC कॅटेगरीचा कटअप 115 वर गेला। आसाम रायफल नक्सल एरिया SC कॅटेगरीचा कटअप 88 वर गेला। आसाम रायफल जनरल एरिया ST कॅटेगरीचा कटअप 108 वर गेला आहे। आसाम रायफल नक्सल एरिया ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 106 वर गेला। आसाम रायफल जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा कटअप 119 गेला आहे। आसाम रायफल नक्सल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कटअप 104 वर गेला आहे। आसाम रायफलचा बघू शकता नक्सल एरियाचा 104 वर। BSFचा जर आपण पाहिलं तर BSF 120 मॅनच्या फक्त 32 वर कटअप गेला आहे जनरल एरियाचा आणि नक्सल एरियाच्या जागा नव्हत्या। BSF नक्सल एरियाचा EWS कॅटेगरीचा जो जनरल एरियाचा जो कटअप आहे 107 वर गेला आणि BSF नक्सल एरियाचा जो कटअप आहे 71 गेला EWS कॅटेगरीचा। BSF जनरल एरियाचा OBC कॅटेगरीचा कटअप 108 वर गेला। BSF नक्सल एरिया OBC कॅटेगरीचा कटअप 92 वर गेला आहे। BSF नक्सल एरिया OBC कॅटेगरीचा कटअप 92 वर गेला। BSF जनरल एरिया SC कॅटेगरीचा जो कटअप आहे 104 वर गेला आहे।
BSF नक्षल एरिया SC कॅटेगरीचा कडाप 79 गेला आहे. BSF जनरल एरिया ST कॅटेगरीचा 94वर गेला आहे. BSF नक्षल एरिया तुम्ही बघू शकता या ठिकाणी ST कॅटेगरीचा तर हा फक्त 94वर गेला आहे. BSF जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा 109वर गेला आहे. BSF नक्षल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 92वर गेला आहे. CISF जनरल एरियाचा जो कडाप आहे 33वर गेला आहे. एक सर्व्हिसमॅनचा फक्त बघू शकता SC कॅटेगरी जनरल एरियाचा एक सर्व्हिसमॅनचा जो कडाप आहे फक्त 33वर गेलेला आहे. एक लक्षात ठेवा जनरल एरियाचा. त्यानंतर नक्षल एरियाच्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा नव्हत्या. आता CSFचा पहा जनरल एरियाचा EWS कॅटेगरीचा कडाप 117 गेला आहे. CISF नक्षल एरिया EWS कॅटेगरीचा कडाप 89 गेला आहे. CISF जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कडाप 119 गेला आहे. CISF नक्षल एरिया OBC कॅटेगरीचा 107वर गेला आहे. CISF जनरल एरिया SC कॅटेगरीचा फक्त 113 गेला आहे. CISF नक्षल एरिया SC कॅटेगरीचा 98 गेला आहे. CISF जनरल एरिया ST कॅटेगरी 103 गेला आहे. CISF नक्षल एरियाचा जो कडाप आहे ST कॅटेगरीचा 105वर गेला आहे. CISF जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा कडाप 121 गेला आहे. CISF नक्षल एरिया ओपन कॅटेगरीचा 107वर गेला आहे. CRPF जनरल एरियाचा एक सर्व्हिसमॅनचा जो कडाप आहे 63 गेला आहे. CRPF जनरल एरिया EWS कॅटेगरीचा जो कडाप 109वर गेला आहे. CRPF नक्षल एरिया EWS कॅटेगरीचा कडाप 73 गेला आहे. CRPF जनरल एरिया OBC कॅटेगरीचा कडाप 111 गेला आहे. CRPF नक्षल एरिया OBC कॅटेगरीचा कडाप 101 गेला आहे. CRPF जनरल एरिया SC कॅटेगरीचा जो कडाप 106वर गेला आहे. CRPF नक्षल एरिया SC कॅटेगरीचा कडाप 81वर गेला आहे. CRPF जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कडाप आहे 96वर गेला आहे. CRPF नक्षल एरिया ST कॅटेगरीचा जो कडाप आहे 95 गेलेला आहे. CRPF जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा कडाप जो आहे फक्त 112वर गेला आहे. CRPF नक्षल एरिया ओपन कॅटेगरीचा कडाप फक्त 96वर गेला. ITBPचा जर आपण जनरल एरिया एक्स सर्व्हिसमॅनचा जागा पाहिलं तर जागा नव्हत्या, त्यामुळे कडाप कम गेलाच नाही त्या ठिकाणी. ITBP नक्षल एरिया एक्स सर्व्हिसमॅनच्या सुद्धा जागा नव्हत्या. त्यानंतर पहा ITBP जनरल एरिया EWS कॅटेगरीचा जो कडाप 114 गेला. ITBP नक्षल एरिया EWS कॅटेगरीचा कडाप 72वर गेला. ITBP जनरल एरिया OBC कॅटेगरीचा कडाप 32 या ठिकाणी 115 गेला आहे. ITBP नक्षल एरिया OBC कॅटेगरीचा कडाप 104वर फक्त गेलेला आहे. ITBP जनरल एरियाचा SC कॅटेगरीचा जो कडाप 110 गेला आहे. ITBP नक्षल एरिया SC कॅटेगरीचा जो कडाप 80 गेला. ITBP जनरल एरिया ST कॅटेगरीचा 98वर गेला. ITBP नक्षल एरियाचा ST कॅटेगरीचा जो कडाप आहे 96वर गेला. ITBP जनरल एरिया ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 115वर गेला आहे. ITBP नक्षल एरियाचा ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 102वर गेला आहे. SSBचा एक सर्व्हिसमॅनच्या यामध्ये जागा नव्हत्या आणि त्याचबरोबर जे SSBच्या नक्षल एरियामध्ये सुद्धा एक सर्व्हिसमॅनच्या जागा नाही, जनरल एरियामध्ये सुद्धा एक सर्व्हिसमॅनच्या जागा नव्हत्या. त्यानंतर पहा SSBचा जनरल एरियाचा जो कडाप गेला EWS कॅटेगरीचा 124वर गेला आहे. SSB नक्षल एरियाचा जो कडाप आहे EWS कॅटेगरीचा फक्त 105वर गेला आहे. SSB जनरल एरिया OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 126 गेला आहे. SSB नक्षल एरिया OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 126 गेलेला आहे. SSB जनरल एरिया SC कॅटेगरीचा जो कडाप आहे 118 गेला आहे. SSB नक्षल एरिया SC कॅटेगरीचा जो कडाप आहे 117वर गेला आहे. SSB जनरल एरिया ST कॅटेगरीचा जो कडाप आहे 110वर गेलेला आहे. SSB जनरल एरियाचा ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 128 या ठिकाणी गेला आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी SSBचा ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे फक्त 128वर गेला आहे. त्याचबरोबर SSBचा नक्षल एरियाचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा तर हा फक्त 139वर या ठिकाणी गेलेला आहे. बघू शकता या ठिकाणी. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो एवढा काही कडाप या ठिकाणी महाराष्ट्राचा लागलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट SSC GD बद्दल लिहिता राहणार. आजच्या दिवसात थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय